एक सनातन प्रश्न लोकांच्या मनामध्ये आज पुन्हा एकदा उभा राहिला आहे की शिवाजी राजांचं जे स्वराज्य आहे ते हिंदवी स्वराज्य म्हणजे प्रश्नचिन्ह. ती हिंदूंसाठी आहे काय? ती हिंदुत्वासाठी आहे काय? आणि असं जर असेल तर मूळ प्रश्न हिंदुत्व म्हणजे काय? कारण मी काल सांगितलं आपल्याला ती व्यापकता अजूनही अनेकांच्या डोक्यात आलेली नाही. वेदांवरची निष्ठा म्हणजे हिंदुत्व का? बुद्धांवरची निष्ठा म्हणजे हिंदुत्व का? महावीरांवरची निष्ठा म्हणजे हिंदुत्व का? नानकांवरची श्रद्धा म्हणजे हिंदुत्व का? आणि उत्तर, सगळ्यांवर श्रद्धा म्हणजे हिंदुत्व. कारण हिंदू या परिघामध्ये बुद्ध, जैन, लिंगायत, महानुभाव, वैदिक, शैव, वैष्णव, कापालिक, गाणपत्य, शाक्त असे 100 पंथ येतात. त्यामुळे आज कितीही धर्मनिरपेक्ष भारत असला तरी जनगणना करताना तो धर्म आणि जात लिहून घेतो. इतकंच नव्हे, धार्मिकाची भाषा पण लिहून घेतो आणि त्या त्या भाषेप्रमाणे आता ही भाषा शिल्लक ठेवायची का नाही याच्यावर विचारविनिमय करतो. मुद्दा इतकाच लक्षात घ्यायचा आहे, या सर्वांच्या प्रति आदर हे हिंदुत्वाची सगळ्यात मोठी व्याख्या आहे. लक्षात ठेवा. या सर्वांप्रती आदर असणं ही हिंदुत्वाची सगळ्यात मोठी व्याख्या आहे. सावरकरांनी जी सर्व व्यापक हिंदुत्वाची व्याख्या दिली ती खऱ्या अर्थाने जुन्या काळापासून आजच्या काळापर्यंतची खरी सनातन व्याख्या आहे. आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदू इति स्मृतः. या गणिताप्रमाणे सिंधू नदीच्या पासून ते कन्याकुमारीपाशी असलेल्या सिंधू सागरापर्यंत या भूमीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक पंथ त्यामुळे हिंदुत्व हा शब्द कुठल्याही ग्रंथाशी निगडित नसून भूमीशी निगडित आहे. या भूमीला जे मातृभूमी आणि पितृभूमी मानतात किंवा ती ज्यांची पितृभूमी आहे आणि अधिक त्यांची तीर्थक्षेत्र या भागात आहेत अशा सर्वांना हिंदुत्वाच्या परिघामध्ये घेतलं जातं. जे या भूमीला पुण्यभूमी मानतात, जे या भूमीला पितृभूमी मानतात अशा सर्वांना हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये घेतलं जातं. म्हणून हिंदुत्वाची परिघ ही आधी डोक्यामध्ये पक्की करायला हवी. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली वाणी थोडीशी वापरून जर व्याख्यानच द्यायचं असेल तर मला संपर्क करा, मी तुम्हाला मटेरियल देतो. पण खरंच आपल्याला एक आश्चर्यकारक साम्य आढळेल की महत्वाच्या असलेल्या या साही पंथांची श्रद्धा चिन्ह एकच आहेत. छोटे 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 फरक बरेच असतील, पण ह्या सगळ्यांमध्ये स्वस्तिकाला सन्मान आहे का? आहे. कमळाच्या पुष्पाला सन्मान आहे का? आहे. ओंकाराला सन्मान आहे का? आहे. रांगोळीला सन्मान आहे का? आहे. कलशाला सन्मान आहे का? आहे. 6 पंथात आहे. तेव्हा समान चिन्ह, समान श्रद्धास्थान अशा सर्वांनी हिंदुत्वाचा परिघी मोठा असल्या कारणाने छत्रपतींच्या हिंदुत्वाच्या स्वराज्याची परिघी सुद्धा अशीच धरायची आहे. अर्थात याचा अर्थ वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण, गीता यांची टिंगल करायची आपल्याला परवानगी नाही. हे टाकून द्यायचं नाही, तर याच्या बरोबरीनं सगळ्याचा सन्मान सांभाळायचा आहे. मात्र ज्या बादशाहीच्या कालखंडामध्ये ही प्रतिज्ञा झाली आहे तो कालखंड बघता सर्वच हिंदू जातीवर अन्याय चालला होता, नुसता वैदिकांवर नाही. जेव्हा सिंधच्या भागामध्ये कासिमचं आक्रमण झालं तेव्हा बौद्धांचेही मठ उद्ध्वस्त केलेले आहेत.
जैनांचीही मंदिरं फुटलेली आहेत. बहुतांशी महाराष्ट्रातल्या ज्या चांगल्या चांगल्या उत्तम लेण्या बौद्ध काळामध्ये बांधल्या गेल्या त्या लेण्यांना सुद्धा हात लागला गेला आहे. लिंगायतांची म्हणजे शिवशंकरांची मंदिरं जशी एका बाजूला तुटली तशी दुसऱ्या बाजूला कापालिक आणि काळभैरवाचे जे पुजारी होते त्यांच्याही गुहा नष्ट झाल्या आहेत. आघात होताना सार्वत्रिक आहे. त्यामुळे शिवरायांच्या हिंदुत्वाच्या परिघामध्ये आणि आजही हिंदुत्वाच्या परिघामध्ये आपल्याला या सगळ्यांना सामावलं पाहिजे. आता दुर्दैवाने काही ठिकाणी मात्र बौद्ध धर्माचा अनुनय करत असताना इतर सर्व पंथांचा द्वेष कसा केला पाहिजे हे शिकवलं जातं आहे. ही आज महाराष्ट्रातली एक मोठी दुर्दैवाची परंपरा आहे. अर्थातच ती गौतम बुद्धांना मान्य नसलेली परंपरा आज दुर्दैवाने काही माणसं जोपासत आहेत. ते दुष्टचक्राला आपण काही करू शकत नाही, पण किमान नवीन माणसाला हे समजावून देऊ शकतो की हे गौतमांना मान्य नसलेलं चाललंय. अर्थात भारतामध्ये लक्षावधी गोष्टी अशाच चाललेल्या आहेत की ज्या मूळ संस्थापकांना मान्य नव्हत्याच. त्यांना मान्य नसलेल्या गोष्टीच पुढे चालवण्यामध्ये आमचं मोठेपण आहे. तर ते गौतम बुद्धांना तरी कशाला बाजूला ठेवतील. ज्या सहिष्णुतेच्या पायावर बौद्ध उभे आहेत त्याच सहिष्णुतेला बाजूला करून आपण बाकीच्यांच्याशी कसं असहिष्णू असलं पाहिजे याच्या जीवावर बौद्ध पंथ जो उभा करायची वेळ आली तर दुर्दैवाने मी मुद्दाम काही हा शब्द वापरला. पुन्हा एकदा सगळे तसे नाहीत, पण काही ठिकाणी इतर पंथांचा उगाचच कडवट द्वेष शिकवणं हाही काही ठिकाणी विचित्र प्रकार चालू आहे. खरं असं नसावं यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडल्या. इतर पंथांचा द्वेष नसावा तसं आपल्याही पंथांचा नसावा. मी मगाशी जे सद्गुरूंच्या बद्दल म्हटलं, तुम्ही नाथांना कसे काय मानता हो का? अहो ते तर दत्त भक्त आहेत, ते विठ्ठल भक्त कुठे आहेत? आजही अशी परिस्थिती विचित्र आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार सांगितलं तर, पण अनेक गावांमध्ये मी जर पटकन म्हटलं की रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम भजन म्हणूया तर दिगंबरा दिगंबरा म्हणणारे भक्त हे भजन म्हणत नाहीत. हे कसं म्हणणार? मी समजा म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद जे कृष्ण भजन करणारे हे म्हणत नाहीत. बरं गोपाल राधे हरी गोपाल राधे शाक्तपंथीय म्हणत नाहीत. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मंत्र जप करताना कुठल्या तरी एकाच देवतेचा असावा हे मान्य आहे, पण भजन करताना त्या त्या रूपाच्या मंदिरात इथे गेल्यानंतर त्या त्या मंदिराप्रमाणे भजन करण्यामध्ये कोणतीही चूक नाही, कोणताही व्यभिचार नाही. हे अजूनही आमच्या भक्तांच्या डोक्यात बसलेलं नाही. आम्ही पांडुरंगाचं भजन करणार म्हणजे पांडुरंगाचंच, कृष्णाचंच ते रूप असलं तरी कृष्णाचं नाही, असा विपरीत भाव तुमच्या आमच्या मनामध्ये आहे. तेव्हा म्हणले महाराज तुम्ही शिवाजी महाराजांचं हिंदुत्व सांगताना कर्मठ हिंदुत्व सांगणार का पुरोगामी हिंदुत्व सांगणार? पण पुरोगामी या शब्दामध्ये सुद्धा परंपरेला निंदा करायचा अधिकार नाही. ते अयोग्य असेल तर सन्मानाने बाजूला करावं, सन्मानाने बाजूला ठेवावं. नवीन जे चांगलं असेल ते निश्चितपणे स्वीकारावं. इतकं पुरोगामित्व शिवाजीराजांच्याकडे 100% आहे. आणि मात्र पुरोगामित्व दाखवण्यासाठी गंधच लावायचं बंद केलं पाहिजे असं हिंदवी स्वराज्यात नियम नाहीत. पुरोगामित्व दाखवण्यासाठी गणेशोत्सव बंद केले पाहिजेत अशी काही हिंदवी स्वराज्यात गंमत नाही. काय देवीचा उत्सव काय केला काय नाही केला काय त्याविना काय देवीचं अडतंय का? त्याविना काय प्रगतीचं अडतंय का? मग कशाला उगाच उत्सवामध्ये आपण वेळ वाया घालवायचा असं काही हिंदवी स्वराज्यात उपेक्षित नाही. उलट हिंदवी स्वराज्याच्या नियमाप्रमाणे सगळेच सण वार आणि उत्सव अतिशय आनंदाने अतिशय उत्साहाने साजरे व्हावेत. अर्थात ते साजरे होताना समाजधारणेला उपयुक्त व्हावेत इतकाच त्यामागचा हट्ट आणि हेतू आहे, दुसरा कोणताही नाही. मी या सगळ्या गोष्टी का स्वच्छ केल्या याचं कारण सांगतो. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण देणाऱ्या लोकांना सुद्धा दुसऱ्या धर्माचं तर सोडून द्या, आमच्या धर्मामध्ये काय आहे तेही माहीत नाही. आणि जे माहिती आहे ते फक्त टिंगल करण्यापुरतच माहिती आहे.
त्यामुळे मी आजच्या दिवसापुरती एक गंमत सांगतो, उद्याची गंमत उद्या सांगेन. एकाने उगाच खाजवून खुरूस काढून मला सांगितलं होतं, तुम्ही दत्ताला सुद्धा मानता का हो? दत्ताला सुद्धा म्हणजे कुठला दत्त सांगताय ते आधी सांगा म्हणलं. नाही नाही, तो जो मंदिरात असतो तोच. हा हो. तुम्हाला पटतं का होते का? 3 डोकी 6 हात आणि 2च पाय असं फिजिकली शक्य आहे का? कोणा गाढवानी तुला सांगितलं की फिजिकल मूर्ती आहे म्हणून? ते चित्र आहे, ते प्रतीक आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी स्वच्छपणे सांगितलेलं आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा काय पहा पहा नाही, दिसत नाहीस तो तसा, जाणा. ते जाणून घ्यायची गोष्ट आहे. अशी माणसाला नसतातच, हे एकनाथांना कळतं तसं आम्हालाही कळतं. पण त्रिगुणात्मक सृष्टी आहे, त्याच्यामध्ये आपणही त्रिगुणात्मक असलं पाहिजे. रजोगुण आणि तमोगुण यांचा सुद्धा वापर वेळ प्रसंगी माणसांनी केला पाहिजे, पण प्रमुख मध्यामध्ये मात्र सत्वगुण असला पाहिजे. हे दाखवण्यासाठी उभं केलेलं ते चित्र आहे. विष्णू हा सत्वगुणाचं प्रतीक आहे, ते मध्यामध्ये असतं. शिव तमोगुणाचं प्रतीक आहे, ब्रह्मा रजोगुणाचं प्रतीक आहे. दोन्ही सद्गुण आपल्याला आवश्यक आहेत, मात्र ते एकाच पायावरती उभे असावेत हे दाखवण्यासाठी आहे. कोण मूर्खाने सांगितलं हे तुम्हाला? नाही, असं नाही. पण असं दर्शन होऊ शकतं का? 3 डोकी 6 हात 2 पाय. म्हटलं चला तुम्हाला शिवाजी चौकात देतो दर्शन. शिवाजी चौकात? हो, लगेच दर्शन देतो. एक दगड घ्या आणि समोरनं कोणी टेबल सीट स्कूटरवरनं येत असेल तर त्याच्या पुढे दगड टाका. टेबल सीट माणसासमोर पाठ दिशी एक दगड पडला की काचकन ब्रेक दाबले जातात. ब्रेक दाबल्याबरोबर एक माणूस इकडून बघतो, एक इकडून बघतो, एक मध्ये असतो. दिसले 3 तोंड? दिसली. 6 हात दिसले? दिसले. 2च पाय दिसतायत ना? दिसले. आता हे 3 उतरल्यावर ती गॅरंटी मी नाही घेतली तुझी, माझी गॅरंटी फक्त दर्शन देण्यापुरती होती. उगाच मूर्खासारखं काहीतरी आक्षेप करत बसायचं. 3 डोकीन 6 हात माणसाला कधी? अहो माणसाला असतात का नाही हा प्रश्नच तिथे चाललेला नाही. ती आध्यात्मिक मूर्ती आहे. आणि एक शेवटचा प्रश्न असा की म्हणले तुमचे सगळे देव कुठल्या तरी राक्षसाला मारायला येतात. दत्त कुठल्या राक्षसाला मारायला आले? त्याचं उत्तर सांगतो आणि चरित्र सुरू करतो. मुद्दाम ऐका. आज गुरुवारच्या दिवशी दत्त महाराज कोणत्या राक्षसाला मारायला आले? तर भगवान दत्तात्रेयांचा अवतार आणि भगवान दत्तात्रेयांच्या पुढचा हा सर्व नाथ पंथ, वारकरी पंथ, भागवत पंथ या सगळ्या पंथाचं ध्येय मत्सर नावाच्या राक्षसाचा नाश करायला आले. एकमेकांच्या बद्दल असूया बाळगायची नाही. त्याच ठिकाणी भगवंत वास्तव्य करतील म्हणून त्यांनी आपल्या आईचं नाव नक्की केलं, न असूया, अनुसूया. अशाच ठिकाणी भगवंत वास्तव्य करतील जिथे एकमेकांच्या बद्दल असूया नाही, एकमेकाच्या बद्दल मत्सर नाही. आणि असं निर्मत्सर वातावरण निर्माण झालं तर दत्तात्रेयांचं ते त्रिगुणात्मक त्रयमूर्ती रूप त्या ठिकाणी आनंद घेतं. हा संदेश देणारी ती कथा आहे. मला सांगायचं या शिवचरित्रामधल्या पराक्रमाच्या बरोबरच शिवाजी राजांनी हे मत्सर नाशाचं त्रिगुणात्मक प्रतीक आपल्या चरित्रामध्ये किती अप्रतिमपणे लोकांकडून आचरून घेतलं याची ही कथा आपल्याला ऐकायची असल्यामुळे शिवाजी राजांच्या बद्दल बोलताना नेहमीच असा शब्द वापरला जातो, चरिखंडात झाले बहुवीर. चरिखंडात झाले बहुवीर, पराक्रमी धीर, त्यात रणशूर सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी खास. चारिखंडात झाले बहुवीर, पराक्रमी धीर, त्यात रणशूर सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी खास. षड्गुणैश्वर्य संपत्ती जास, षड्गुणैश्वर्य संपत्ती, हे म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास जे जे. म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास जे जे. म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास. सर्वदा जयाला यश, कधीन अपयश, भले म्हणती खुश. शिवाजी राजाचं एका वाक्यात वर्णन, परिपूर्ण राजा. ईश्वरी अवतार ज्याच्याकडे बघून म्हणावं असा परिपूर्ण राजा. सर्वदा जयाला यश, कधीन अपयश, सारे म्हणती खुश, भले शाबास.
राजांचा कालपर्यंतचा वडिलांना सोडवून पुरंदराचा किल्ला ताब्यात घेण्यापर्यंतचा पराक्रम आपण ऐकला. अशी कथा थोडी याच्या पुढे. जगदंबा माता की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. आदिलशहाने शहाजी राजांना सोडलं खरं, पण अजून त्यांना कर्नाटकात जाऊ दिलं नव्हतं, जवळच ठेवलं होतं. विजापुरातच सन्मानाने ठेवलं. तूर्त भीती अशी होती की पुन्हा काही स्वराज्याचा उद्योग जास्त मोठ्या प्रमाणावर करायला गेलो आणि पुन्हा आबासाहेबांना पकडलं तर गडबड व्हायला नको. म्हणून शिवाजी राजाने सुद्धा धोरणीपणानं याच्या पुढची जवळजवळ 2-3 वर्ष आदिलशहाशी युद्ध नावाचा विषय थांबवला. आणि मग जेवढं जेवढं म्हणून स्वराज्य हाती आलंय त्याच्या सुधारणेकडे लक्ष वळवलं. गंमत अशी आहे, शिवाजी राजांचं एक चरित्र बघायचं म्हणजे एकाच माणसाने किती गोष्टीकडे लक्ष द्यावं. हो, युद्धामध्ये विजय मिळवणं एक वेळ थोडं सोपंही असतं, जास्त मोठं युद्ध त्याच्या पुढे असतं. आहे या प्रजेला हे राज्य आपलं वाटलं पाहिजे. महिन्याभरानंतर लोक नको म्हणायला, मागचे काय वाईट होते, हे कशाला उरावर आले. स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल. शिवाजी राजांनी चड्डीशी ओळखलं, महाराष्ट्राच्या हाडी माशी आपल्या कपाडी मारला गेलाय तो दुष्काळच. त्यामुळे या स्वराज्याच्या पहिल्या कालखंडामध्ये कोंढव्याच्या धरणापासून ते शिवापूरच्या धरणापर्यंत पाटबंधारे प्रकल्प सुद्धा शिवाजी राजांच्या नावे आहेत. हे सगळी धरणाची बांधकामं करायला सुरुवात झाली. पावसाचं पाणी अडलं पाहिजे, धरणामध्ये अडवलं गेलं पाहिजे, शेती सिंचनासाठी गेलं पाहिजे आणि शेतीच्या संरक्षणासाठी आवश्यक ते अभेद्य कवच सारखं सतत त्या ठिकाणी उभारलं पाहिजे. आणि अर्थात शेतीसाठी गायीचं संरक्षण झालं पाहिजे. आणि नुसतं संरक्षण नाही, संवर्धन झालं पाहिजे. आमचे गोपालकृष्ण गोपूजक नव्हे, गोपाल. आपल्याकडे गायीबद्दलची कृतज्ञता म्हणजे वर्षातनं एकदा वसुबारसेला पुन्हा वर्षभर त्या गायीचं काय होतं, ती कुठं असते, ती काय करते, कुणाला पडली आहे, पुढच्या वसुवर्षाला आणशील ना रे कुठली तरी गाय. आता हो म्हणतो. गोपूजनाला काही प्रमाणात महत्व असेल, पण त्याच्याही पेक्षा जास्त मोठं महत्व गोरक्षणाला आहे. अनायसे समोर विषय म्हणून सांगतो, शिवाजी राजांचा गोपालनावरती प्रचंड मोठा भर आहे. किंबहुना गाय मारली जाते या गोष्टीचा शिवाजी राजांना अत्यंतिक राग आहे. तो एक धर्म म्हणून तर आहेच, पण दुसऱ्या बाजूनं अवैज्ञानिक आहे म्हणूनही राग आहे. शेवटी शेती अप्रतिम करायची असेल तर गोवंशाशिवाय पर्याय नाहीये. आमच्याकडचे काही महामूर्ख असतातच म्हणायला बसलेले, गाईला माता मानलं म्हणजे बैलांना आपले वडील म्हणावं लागेल. ते दिसतच आहे तुमच्यावरनं म्हणायचं. प्रश्न तो नाहीच आहे. नाही, पण गाय 5 लिटर दूध देते, तिला माता म्हणायचं म्हणजे मग म्हैस 15 लिटर देते, तिला आजी म्हणायला पाहिजे. मग आणखीन पुढच्या प्राण्यांची नावं नको सांगायला, पण त्या प्राण्यांच्या सुद्धा माद्या बरंच दूध देतात. मग त्या कोण? मावशा, पणज्या. टिंगल करायला अक्कल लागत नाही साहेब. गाईला माता मानताना आमच्या ऋषी मुनींनी तिच्या दुधाचा किती सूक्ष्म अभ्यास केला आहे ते एकदा वेद लक्षात घ्या म्हणजे समजते. आज गाईच्या, अर्थात गाईच्या म्हणजे पुन्हा देशी गाईच्या,
जे मी सद्गुण सांगतोय हे जर्सी गाईचे नव्हे. नंतरच्या काळामध्ये हे सगळं विकृतीकरण करून फक्त दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी जे संकरित गायींचं धेंड आमच्या उरावर या लोकांनी आणलं, यासारखा हिंदू धर्माचा ऱ्हास नाही. आणि दुर्दैवानी किंवा सुदैवानी म्हणा, पाश्चात्य जगामध्ये देशी गायी आणि बैल टिकले पाहिजेत म्हणून इथून जहाजातनं नेतायत आणि पोचतायत, आणि आम्ही आहे त्यांचे संकर करून वाट लावून ठेवतोय. आपल्याला काही काळातच बहुतेक असा ग्रंथ बघायला मिळणार आहे की गायीच्या बद्दलची संपूर्ण वैज्ञानिक माहिती असणारा ग्रंथ आत्ता काही काळात बाहेर येतोय. मुद्दाम तो सगळ्यांनी वाचा. सगळ्यांनी म्हणजे माझी प्रार्थना फक्त हिंदूंसाठी नाहीये. या जगामध्ये राहणाऱ्या आणि ज्यांना ज्यांना या निसर्गाची काळजी आहे, या विश्वाची काळजी आहे असं वाटणाऱ्या प्रत्येकाकडून तो वाचून घ्या. बाबा रे, गायीचं रक्षण हा हिंदुत्वाचा मुद्दा नसून जागतिक मुद्दा आहे. ती वाचली तर जग शिल्लक आहे. कशावरून म्हणता? एकच उदाहरण सांगतो, बाकीची पुस्तकात वाचा. आज जगाचं विज्ञान असं सांगतंय की अणुबॉम्बच्या स्फोटातून कोणीही वाचणार नाहीत. हिरोशिमा नागासाकीवरती 2 अणुबॉम्ब फक्त अमेरिकेनं फोडले म्हटल्यानंतर त्याचे काय भयानक आणि भीषण परिणाम होतात ते जगाने अनेक वर्ष पुढे अनुभवलेत. आणि आज प्रत्येक देश स्वतःकडे किती अण्वस्त्र आहेत याची संख्या सांगत दहशत माजवतोय. आमच्याकडे इतकी हजारो अण्वस्त्र, आमच्याकडे इतकी हजारो. चुकून माकून यांचं प्रचंड युद्ध सुरू झालं आणि अशा अण्वस्त्रांच्या टकरीमध्ये जर प्रलय उभा राहिला तर कशाच्या जीवावर वाचूया? कशाच्या जीवावर वाचूया? लोखंडाचं घर करून त्यात लपून बसलो तर नाही उपयोग होत म्हणतात ते. लोखंडातनं सुद्धा त्या अणुचे छरे पास होत आहेत. जास्ताचं, बिडाचं, पितळ तांब नाही म्हणत मी. अगदी सोनं घेतलं, चांदी घेतली, नाणं नाही 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 हो. अजून जगामध्ये असा धातू त्यांना सापडत नाहीये की ज्याच्यातून अणुबॉम्बचे किरण इकडून तिकडे जाणार नाहीत. आणि का कुणास ठाऊक गायीच्या वर संशोधन करणाऱ्या आज 50 डॉक्टरांनी आणि सायंटिस्टनी एकमत व्यक्त केलंय की ह्या देशी गायीच्या चांगल्या तऱ्हेच्या जातिवंत गायीच्या शेणाने सारवलेली भिंत असेल तर त्यातून ते छरे नाही जातेत इकडून तिकडे, त्यातूनच ते छरे नाही जातेत इकडून तिकडे. याचा अर्थ या देशी गायीचं जर पालन झालं, तिच्या शेणाने लिंपलेली जर भिंत असेल तर त्याच्या बंकरच्या मागचे असणारे सैनिक जास्त सुरक्षित राहणार आहेत या सगळ्या अणुबॉम्बच्या टकरीमध्ये. त्या घरामध्ये असलेली माणसं, त्या बंकर्समध्ये असलेली माणसं जास्त सुरक्षित राहणार आहेत. मग सगळ्या विश्वातल्या या महाटकरीपासून जी माता आम्हाला सावरायला बसली आहे तिला जास्तीत जास्त छान कसं मारता येईल असं अवैज्ञानिक धार्मिक कृत्य बाकीचे करत आहेत. आणि ते कृत्य करायला सरकार मूर्खपणाने मताच्या लालसेनं वाटेल तशी परवानगी देतो आहे. आत्ता भारतामध्ये नव्हे न महाराष्ट्रामध्ये मिळून जवळजवळ 3000च्या वर कत्तलखाने चालू आहेत. ज्या ठिकाणी दिवसाला किमान सरासरी 2000च्या वर जनावरं कापली जातात त्यातला बहुतांशी चौथा हिस्सा म्हणजे 500च्या घरात गोवंश कापला जातो. आणि अशी आता ह्याच्या पुढच्या गणिताप्रमाणे महाराष्ट्रात आणखीन 300 कत्तलखान्यासाठी अनुदान द्यायचा विचार चालू आहे. यांच्या बुद्धिमत्तेचं काय कौतुक करावं, यांच्या वैज्ञानिक जाणीवेचं किती कौतुक करावं याच्याबद्दल सगळी शंकाच आहे. कारण मुळात हाच विषय महाराष्ट्रात आणि देशातही चालू आहे. शिवरायांचं गुणगान चालू आहे, आचरण. शिवरायांच्या राज्यात न सांगता गोहत्या बंदी आहे. शिवरायांच्या राज्यामध्ये न सांगता समान नागरी कायदा चालू आहे. शिवरायांच्या राज्यामध्ये न सांगता सहिष्णुता चालू आहे. कारण कायद्याचा वचक असा आहे आणि शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा आहे की मनुष्य गलबलतो जे हो. शिवाजी राजांचे मित्र बघण्यासारखे. जिजाबाई तर चमत्कार म्हणून बघायच्या. शोभा मित्र म्हटल्यानंतर वयाची काही मर्यादा असते. 12 वर्षाच्या माणसाचे मित्र कुठपर्यंत असू शकतात? 8 ते 16. इकडे शिवाजी राजांच्या मित्र परिवारामध्ये ते स्वतः 17-18 वर्षाचे असताना
10-11 वर्षाच्या मावळ्यापासून ते 60-65 वर्षाच्या कान्होजी जेध्यांच्या पर्यंत सगळे जे यायचे त्यांच्याशी सगळ्यांची नातं. शिवाजी राजा आपला दोस्त. तानाजी मालुसरे तर यायचे, उंबराठ्याच्या बकरीमध्ये गोड वर्णन आहे. शिवबा कित्येक वेळेला धावत धावत जाऊन त्याच्या पाटकुळी बसत आणि पाटकुळी घेऊन तानाजीनं त्यांना यावं, मासाहेबांच्या समोर उतरवावं, पटकन मुजरा करावा, सांगावं राजांना सांगत जावं काहीतरी. पाटकुळीच बसतोय माझ्या. आणि राजाने सांगावं, तान्या किती भाकऱ्या खाल्ल्यास बघतोय मी. तानाजी महाराजांची अशी आहे बरं का ख्याती, न्याहारी करायला बसले 64 भाकऱ्या खायचे. तानाजी मालुसऱ्यांच्या उमराठ्याच्या त्या बकरीमध्ये 64 भाकरी एका वेळेला, वर्षाची नव्हे. 64 भाकरीची न्याहारी होती. पट्ट्याचे जेवण काय असेल ही माणसं हो. माझी अजूनही अशी धारणा आहे, संशोधकांना माझी विनंती आहे, त्यांनी संशोधन करायला हरकत नाही, बहुतेक पूर्वीच्या काळातल्या फुटाचं अंतर सुद्धा आजच्या फुटापेक्षा वेगळं असावं. कारण आपण असं म्हणतो की शिवाजीराजे 5.5 फूट उंचीचे असायला पाहिजेत, पण 5.5 फूट उंचीच्या माणसाला आज कोणत्याही किल्ल्यांवरच्या पायऱ्या सहज चढता येत नाहीत. त्या पायऱ्यांमधलं अंतर बघता 6 फुटाच्या वर उंची असल्याशिवाय तुम्हाला सहज ढांगच टाकता येत नाही. बऱ्याच ठिकाणी उड्याच मारायला लागतात. फुटाच्या अंतरात फरक आहे. त्या गणितामध्ये थोडा फरक असावा की पन्हाळ्यावरच्या किंवा राजगडावरच्या पायऱ्या लक्षात घेता, अगदी धान्य कोठाराच्या पायऱ्या सुद्धा लक्षात घेता आपल्याला ते समजेल. आपण आपल्या जिन्याच्या पायऱ्या कशा करतो त्याच्यावरून आपण समजू शकता ना. आपल्याला सहज चढता येईल असाच आपण कुठलाही जिना करत असतो. आपण आपल्या उंचीच्या मनाने जर आपला जिना बघितला तर त्या गणितामध्ये किती उंचीच्या माणसाने हा जिना करावा असा अंदाज जर घेतला. काही माणसं म्हणतात शत्रूला चढायला येऊ नये म्हणून. अहो पण शत्रू नंतर येईल, आधी आपल्यालाच जायचंय ना तिथं. त्या पायऱ्यांचा एकूण आकार आणि दणकटपणा बघता राजांचा त्या ठिकाणचा पराक्रम आणि बुद्धिमत्ता दोन्ही सांगतो. आता आणखीन एक गोष्ट सांगायची, गोरक्षण, गोसंवर्धन, शेती याच्या बरोबरीनं महाराजांनी आणखीन एक विषय महत्वाचा घेतलाय. आता माझ्या समोर येणारी आव्हानं जास्त मोठी आहेत. जास्त मोठ्या संख्येनं जर आपल्या समोर शत्रू आला तर त्याच्याशी युद्ध करण्यासाठी विशिष्ट रणक्षेत्र करून ठेवावी लागतात. एक तयार भट्टी करून ठेवायची, समोरचं गणित इथं आणा की भस्म करू. आणि यासाठी एक सुंदर भट्टी सापडली. निरे गम धनी साधनी पर गर निरे